नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. माझ्या पाठीमागं जे मंदिर दिसतंय ते अक्कलकोट स्वामी समर्थांचं मंदिर आहे. फार पुरातन आहे. जवळजवळ 40 वर्ष या मंदिराला पूर्ण झालेली आहेत. त्याचा आता जीर्णोद्धार चालू आहे. अजून बरंच बांधकाम आहे. त्याच्यानंतर मूर्ती स्थापना आहे. आपण जे चांगलं कार्य करतो ते लोकांपर्यंत पोचायलाच पाहिजे. म्हणून सुरुवातीला आमच्या दादांनी 1986 साली हे मंदिर बांधलं. त्यानंतर 5 वर्षापूर्वी आमच्या आईचं, आमच्या दादांचं, आमच्या काकांचं निधन झालं. त्यांच्या नावाने ह्या भागातच 3-4 झाडं लावलेली आहेत. आणि माझे गुरुवर्य सदानंद महाराजांना वारंवार प्रेरणा व्हायची की या मंदिराचं आपण जीर्णोद्धार करू. अनेक अडचणी येत आहेत, परंतु त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्य प्रारंभ करा, सर्व काही स्वामी महाराज करून घेतील. त्याप्रमाणे नुकतंच कार्याला प्रारंभ केलेला आहे. या सेवेत इतरांना सामावून घ्यावं असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा आम्ही ठरवलं की या मंदिरात जी स्वामी समर्थांची मूर्ती बसवण्यात येणार आहे त्याला थोडा वेळ आहे, परंतु ती मूर्ती बसवताना त्या मूर्तीच्या खाली हस्तलिखित श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र हाताने लिहिलेला जास्तीत जास्त ठेवायचा. म्हणजे वर्षानुवर्ष तो जप तिथं राहील. ज्यांनी सेवा केली त्यांनाही भविष्यामध्ये आनंद होईल आणि आपण काहीतरी सेवा केली याचं समाधान लाभेल. ज्या भक्तांना या कार्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी एका कागदावर, कोणताही कागद असेल, हस्तलिखित निळ्या शाईने, लोक परत प्रश्न विचारतात हिरवी वापरू का लाल वापरू, लोक किंतु परंतु करतात. त्यामुळं त्यांनाही त्रास होतो, आम्हालाही वारंवार खुलासा करायचा त्रास होतो. तर आपल्या हस्तलिखित 108 वेळा किंवा 108 वेळा लिहिलेलं एक पान, असं जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा जप पाठवता येईल तो पोस्टाच्या पाकिटात घालून एक पान जरी आपण जप पाठवला तर तो सर्व एकत्रित करून या मंदिरामध्ये जेव्हा स्वामी समर्थांची मूर्ती प्रतिष्ठापना होईल त्यावेळी हा जप इथं ठेवण्यात येईल. ही झाली एक सेवा. दुसरी सेवा की बरीच लोक म्हणतात की आम्ही आणखी काय सेवा करावी. सेवा ही आपली आपण करायची असते. ही जपरूपाने सेवा आम्ही करतोच आहोत, परंतु इतर वेळीसुद्धा नामस्मरण केलं तरी चालण्यासारखं आहे, मोठ्याने केलं तरी चालण्यासारखं आहे. त्यानंतर हस्तलिखित मी सांगितलं की जी सेवा करायची ती स्वामींची सेवा करू शकता. स्वामींचा ग्रंथ गुरुलीलामृत आहे. श्रीपाद वल्लभांचा श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथ आहे. आणि त्याचबरोबर गुरुचरित्र हा नृसिंह सरस्वती महाराजांचा जप आहे. काया वाचा मन ही सेवा आपण वर्षभर करू शकतो. या मंदिराच्या निमित्ताने 1-2 व्हिडिओ मी तयार केलेले आहेत, ते तुम्हाला ऐकण्यात येतीलच. तर जी सेवा करायची ती सेवा आपण करायला प्रारंभ करा. किंतु परंतु करू नका. ज्यांनी जप लिहिला आहे तो पोस्टाचं 5 रुपयाचं एक पाकिट घ्या. त्या पाकिटामध्ये हस्तलिखित जेवढा जप आपण लिहिताल तो त्या पाकिटामध्ये घालावा, ते चिटकवावं आणि पोस्टाच्या पेटीत टाकावं. जो पत्ता आहे तो ह्या व्हिडिओच्या ठिकाणी माझं जे नाव आहे त्या खाली लिहिलेलं आहे. संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन, 678 दक्षिण कसबा सोलापूर, 413-007 हा पत्ता लिहून ते पाकिट पोस्टाच्या पेटीत टाकावं. त्यानंतर ते पाकिट माझ्याकडे मिळेल आणि ज्यावेळी कार्यक्रम करण्यात येईल त्याची यथासांग पूजा करण्यात येईल आणि हा जप स्वामींना अर्पण करण्यात येईल. सेवा सोपी आहे. ज्यांना सहभागी व्हायचं तो हा नियम अटी काही नाही. आणि या कार्यास जर काही मदत करायची असेल तर एक व्हिडिओ या अगोदर केलेला आहे. हा जप पाठवताना आपण आपल्या ऐपतीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे फुल ना फुलाची पाकळी, कारण एखादं कार्य करताना सगळ्यांनी मिळून केलेलं कार्य कधीही चांगलं असतं. आमच्या दादांनी पण सांगितलं आहे, आपल्याला महाराज काही कमी करत नाहीत, करणार नाही, परंतु इतरांनासुद्धा संधी देणं आपलं कर्तव्य आहे. आपण काही लाखो रुपये देऊ शकत नाही, देत पण नाहीत, पण ना फुलाची पाकळी. ज्यांना एखादा चेक पाठवायचा असेल तो जप पाठवताना तो चेक पाठवला तरी चालेल. मूर्ती स्थापना मंदिराचं सगळं झाल्यानंतर त्यावेळी अभिषेक केल्यानंतर तुम्हाला त्याची पावती आणि प्रसाद निश्चित पाठवण्यात येईल. तर तूर्त आता आपण वेळ आहे, साधारण तुम्ही जानेवारी अखेरपर्यंत हा जप आपण पाठवू शकता.
पत्ता तुम्हाला सांगितलेला आहेच आणि जपाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्ही समर्थ आहात आणि श्री म्हणजे लक्ष्मी. स्वामी समर्थांच्या जवळ लक्ष्मी आहे आणि स्वामी समर्थ आहे ते आपल्याला देण्यासाठी. तर आपण सेवा करू आणि त्यांच्याकडून आपल्या कुटुंबासाठी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद आपण मागून घेऊ. महाराज सर्वांना आशीर्वाद द्यायला तयार आहेत, आत्तापर्यंत अनेकांना दिलेले आहेत. तुम्ही या सेवेत सहभागी होऊन आपल्या कुटुंबासाठी स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ आणि स्वामी समर्थांनी या सेवेत जे जे सहभागी होतील त्या सर्वांना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद देऊन त्यांचं उर्वरित आयुष्य सुख, शांती, समाधान आणि आनंदाने भरभरून जावं अशी प्रार्थना करू. आणि या मंदिराबाबत ज्या ज्या गोष्टी होतील ते व्हिडिओद्वारे आम्ही सांगण्याचा प्रयत्नच करू. आपण या सेवेत सहभागी व्हावं असे मी पुन्हा आपणास